नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता चेंबूरमध्ये. चेंबूरमधल्या मंजुषा नाईक आणि कविता येंदे अशा या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत. आज काय होणार यासाठी तुम्ही उत्सुक असाल, पण एक आनंदाची बातमी आहे की आजच्या दोन्हीही भाग्यवान ज्या वहिनी आहेत त्यांना बिग बाजारकडून प्रत्येकी 3000 रुपयाचं गिफ्ट वाउचर दिवाळी सेलिब्रेशनसाठी मिळणार आहे की नाही मजा? त्या बिग बाजारमध्ये जा आणि लवकरात लवकर खरेदी करा. सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून दोन्हीही वहिनींना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ मंजुषा महेश नाईक. माहेरचं नाव? सुनीता दत्ताराम राणे. आठवायला लागतं वाटतं. नाही 13 वर्ष झाली ना लग्नाला. विसरलात माहेर? नाही हो, असं कसं विसरणार. बरं द्या ओळख करून. माझे मिस्टर महेश नमस्कार. नाईक. माझे बाबा. नमस्कार बाबा. माझ्या जाऊबाई. नमस्कार. माझी बहीण. ह्या दोघी माझ्या बहिणी आहेत. बर. हा माझा मुलगा गौरांग. बर. ही मुलगी साज. साज. हा. आणि माझा गुरुकृपा परिवार सगळा. चला, सगळा परिवार बिल्डिंगच्या खाली प्रांगणातच आलेला आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. कुठे कुठे फिरायला गेलात वहिनी? बऱ्याच ठिकाणी गेलो. पहिला लग्न झाल्यावर आम्ही महाबळेश्वरला गेलो. मग काय केलं महाबळेश्वरला? महाबळेश्वरला एक मजा सांगायची आहे. काय? मजाच विचार. काय झालेलं, मला घोड्यावर बसून फोटो काढायचा होता. तुम्हाला? हा. म्हटलं घोड्यावर बसून एक फोटो काढूया, म्हणजे सगळ्यांना सांगता येईल ना की बघ मी हॉर्स रायडिंग केली. तर हे म्हणाले की त्यापेक्षा मग हॉर्स रायडिंग करून ये ना तू. म्हटलं नको नको, पडेन मी. त्यापेक्षा आपण एक फोटो काढूया आणि त्यांना सांगूया सगळ्यांना की मी हॉर्स रायडिंग केली. तर ठीक आहे म्हणाले. आणि फोटो बसायला गेले आणि मी पडले. पडलात आधीच? आधीच पडले. मला खूप हसले. मला म्हणाले बघ हॉर्स रायडिंग तर दूरच राहिली, पडायला फोटो काढायला गेलीस तीच पडलीस. आणि फिरायला बाकी म्हणाल तर आता आम्ही 2 वर्षापूर्वी शिमला कुलू मनाली आम्ही जाऊन आलो. आणि ह्या वर्षी दार्जिलिंगला जाऊन आलो. दार्जिलिंग. हा, म्हणजे अशी इच्छा होती माझी, त्यांना बोलायची मी आधीपासून की एक प्रवास तरी आपण विमानाने करूया. म्हणजे असं एक इच्छा ना आपली अशी. इतके वर्ष काही जमलं नव्हतं. पण पहिल्यांदा विमानात बसलात, तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येकाने एक अनुभव घ्यावाच विमानात बसावाचा. खरंच म्हणजे मला खूप एक्साइट होती आणि खूप मला खिडकी मिळाली होती? हा, खिडकीकडे बसलेली मी. तुम्ही अशी उंचावरून मुंबई बघितली? हा, बघितली ना. कसं घर दिसलं तुमचं वरून? नाही दिसलं. ऍक्च्युअली दिसायला हवं होतं, कारण सगळे विमान आमच्या इथूनच जातात. म्हणजे तुम्ही कोणाला तरी उभं राहायला सांगायला पाहिजे होतं. बघा ना, नाही जमलं. आता सांगेन नेक्स्ट टाइम. आम्ही तुमच्या इथून जर एवढी विमानं जातात, तुम्ही जरा खाली बघितलं असतं तर तुमची बिल्डिंग दिसणारच. हा, आता आम्ही जाणार पुढच्या वर्षी परत. आमचा प्लॅन आहे केरळला किंवा काश्मीरला. पंख्यावर बसा. विमान नाही चालणार. बिल्डिंग दिसेपर्यंत मग आज जा ना. बरं, असं म्हणताय. ठीक आहे, चालेल. मी त्यांना सांगते. आदेश भाऊजीने मला सांगितलेलं आहे की पंख्यावर मग तुम्हाला बसवाच आता. व्हेरी गुड. बरं, मिस्टरांना हात कशी मारता तुम्ही? हो, इकडे या जरा. नमस्कार. बरं, त्या फोटो काढण्यासाठी इतक्या उत्सुक होत्या घोड्यावर बसण्यासाठी. हो. तुम्ही घोडेवाल्याला त्याला पाडा असं का सांगितलं? घोडेवाल्याला पाडा असं सांगितलं नाही. मग तिला घोड्यावर बसता कुठे, पहिल्यांदाच बसली ना घोड्यावर. आणि तुम्ही लांबून कॅमेरा घेऊन होते, तुम्ही गेलात पण नाही जवळ पकडायला वहिनींना. नशिबाने पडताना फोटो नाही काढला. तो तसा काय दाखवतला आहे. का केलं थोडंसं तुम्ही? एक गंमत पाहिजे ना काहीतरी. अरे काय होईल बघा, आता लागलं असतं तुम्हाला तर. नाही लागणार नाही, मी होतो ना. काय उचलून घेतलं असतं आणि आणलं असतं. म्हणून पडला नाही तर तुम्ही. बरं, आता दोघांनाही प्रश्न विचार. हो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. हॉलमध्ये काचेचं झुंबर आहे, सुंदर झुंबर आहे तुमच्या घरात. त्यात काचेची पानं किती आहेत? 8. अभिनंदन. चला, उत्तर बरोबर आलं त्यांचं. आणि आता वहिनी तुमच्यासाठी हा प्रश्न. मिस्टरांचा आवडता मांसाहारी पदार्थ कोणता? वजरी. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं वहिनी. आणि आता तुम्ही सांगा, तुम्ही आणि वहिनींनी एकत्र बघितलेला इंग्लिश चित्रपट कुठला? टायटॅनिक. चला, ही 3 उत्तरं तर बरोबर आली. त्यामुळे वाढतं बक्षीस जे आहे ते आता 600 रुपये तर तुमच्याकडे आहेत. आणखी 400 रुपयाचं बक्षीस देणार वहिनी. पण मी जे काही आता मिनिटभरात प्रश्न विचारणार त्याच्यात एकही इंग्लिश शब्द येता का मला? हा, बरोबर. वेळ सुरू झाली. वहिनी माहेर कुठलं? विक्रोळी. विक्रोळीला कुठे? नगर. शाळा? विकास हायस्कूल. धन्यवाद वहिनी. विकास हायस्कूल का? ओ शिट. आणि ते 400 रुपयाचं बक्षीस गेलं.
महाविद्यालय म्हटलं असतं ओके, तरी ओके. चाललं असतं. मी सांगितलं होतं की इंग्लिश शब्द येता कामा नाही बरोबर, मला. बरोबर. वहिनी ही 600 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आलेली हो, आहे. हो. अभिनंदन. थँक्यू. अरे हो, तसंच ना, जसं आता इंग्लिशचं आपण सुरू केलंय, वहिनींनो घरात तयारीला लागा, कारण ना बऱ्याचदा बरेचसे शब्द मला आठवतच नाहीत आणि अशा वेळेला गाळलेल्या जागा वहिनी भरणार का ते मला बघायचं. लवकरच काहीतरी वेगळं घेऊन येतो. म्हणजे साधारणतः सांगतो तुम्हाला कशी तयारी करायची. वहिनी इथे म्हणजे तुम्ही जेवणासाठी पदार्थ आणायला इथे जाताना आपलं काय ते खालच्या मार्केटमध्ये. खालच्या मार्केटमध्ये, पण त्या मार्केटमध्ये मिळतं काय नाही इथे ते नाही, मटण. मटण. हा, इथे नाही मिळत. मग कुठे आणायला जायला स्टेशनला लागतं? जावं लागतं. स्टेशनला जावं लागतं. एक मिनिट, आतापर्यंत वहिनीने किती गाळलेल्या जागा भरल्या हो? मटण, मटन, हा, आणि स्टेशन, आणि मार्केट. खालचं मार्केट. लक्षात आलं? वहिनी बोलताना लक्ष ठेवा. कदाचित अशा प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे पण विचारली तर. चला आता भेटूया वहिनींच्या परिवाराला. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी, तुम्ही गाणं गायलं की काहीतरी होतं म्हणे, म्हणजे पूर्वी कोणी गाणं गायलं ना की असं ऋतू बदलायचं, तसं तुमच्या बाबतीत होतं का? होतं. काय होतं? काय होतं, आमच्या इथे समरगीताचा कार्यक्रम होता. हा, तर आम्ही असं निघालेलो त्या दिवशी 26 जुलैच्या दिवशी. 26 जुलैला. हा. बर. आणि बसने मला बस पकडून गेलो तिथपर्यंत. पोहोचला. महेश्वरी उद्यानपर्यंत गेलो पोहोचला. आणि बस बंद पडली. अरे कारण खूप पाणी तुंबलेलं. मला वाटलं तिथून- तुम्ही बसलात म्हणून. अच्छा, पुढे. आणि मग त्याच्यामुळे सगळे चिडवायला लागले की जेव्हा जेव्हा तुम्ही गाणं म्हणतेस, समरगीतात भाग घेतेस, त्या दिवशी भरपूर पाऊस पडतो. मग आता कुठलं गाणं गाणार? आता तेच म्हणू का? नाही, मी असं म्हणतो की महाराष्ट्रात असं कितीतरी परिसर आहे जिथे पाऊसच होत नाही. मग तिथे जाऊ गाणं. ती काय योजना चांगली आहे. आहे, योजना चांगली आहे. वहिनींना तिकडे सगळीकडे घेऊन जाऊ आपण, विदर्भात वगैरे, जिथे जिथे पाऊस होत नाही तिथे तिथे वहिनींना शेतात नेऊन बसवायचं. बरं, तुम्ही जिथे बसता आणि गाता तेवढ्या स्क्वेअर फुटातच पडतो का सगळीकडे पडतो? नाही, तिथे तर पूर्ण मुंबईत पडलेला त्या अरे वा. 26 जुलै 2005. 26 जुलै 2005. 2 ओळी ऐकवा ना वहिनी. कुठले? पटकन. ज्ञानातून उसळे. थांबू. ढग यायला लागले पुढे. हा. ज्ञानातून उसळे हा. तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. वा वा वा. काही वेळात चेंबूरमध्ये जर पाऊस पडला तर त्याला जबाबदार वहिनी आहे. तेव्हा जिथे जिथे पाण्याची समस्या असेल वहिनीला घेऊन जा, टाकीवरती बसवा, झालं तरी ऑटोमॅटिक टाकी भरतेच नाही बघा पाण्याची. वहिनी जोरदार आहे योजना ही. मग एक सांगायचं होतं की कॉलेजमध्ये असताना आम्ही तिघी मैत्रिणीचा एक ग्रुप होता. तिघी? हा, मी, इंदू आणि मनीषा. इंदू आणि मनीषा. हा. आता गेली जवळजवळ 4-5 वर्ष झाली आमच्या तिघींचाही कॉन्टॅक्ट नाही एकमेकींना. तर मला असं खूप मनापासून इच्छा वाटते की त्या जर मला बघत असतील आज कार्यक्रमामध्ये तर त्यांनी प्लीज मला कॉन्टॅक्ट करावा हा. आणि आपली अशीच फ्रेंडशिप पुढे आपण चालू ठेवावी. आमचा पत्ता टिळक नगर मध्ये, बिल्डिंग नंबर 21 मध्ये, होय ना? चेंबूरला. नक्की येतील बघा. आणि खरंच हो मैत्रिणी यांच्या जर कुठे इकडे तिकडे हरवला असाल तर त्या वाट बघतायत तुमची, त्यांना फोन करा. इंदू आणि मनीषा. हो हा, हो. नक्की. नक्की. बर. आता वहिनी, मी त्यांच्याकडे चिठ्ठ्या दिलेल्या आहेत. ते हा. 3 शब्द, त्यापैकी 3 शब्द हम्म. एका गाण्यात आहेत, ते गाणं ओळखायचं. हो हो. सांगा, वाचा. 1 नंबर डोंगर, डोंगर, 2 नंबर दर्या, दर्या, नदी, नाला, नाला, मंदिर. हा? गाणं मला अंदाज आलाय. म्हणा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर नाच करा, थोडासा. हा. नदीच्या पल्ल्याड आईचा तू कर. डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, आई जागर जागर डोंगर माथ्याचा, आई जागर जागर डोंगर माथ्याचा, मल्हारी भंडार. सोडून दे अंधार. वहिनी अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 1000 रुपयाचे बक्षीस थँक्यू. तुम्हाला मिळालेलं आहे.